तर रायगड लोकसभा मतदारसंघामधील भाजपची नाराजी दूर झाल्याचा दावा आता सुनील तटकरेंनी केलाय। भाजपची नाराजी दूर होताच महायुतीचा पहिला मेळावा 8 एप्रिलला दापोलीमध्ये होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला होता आणि सुनील तटकरे यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त करत भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाच विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी भाजपची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं विधान करत महायुतीचे घटक पक्ष पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही व्यक्त केलाय। भाजपची नाराजी बिलकुल आता शिल्लक राहिलेली नाही। माझी अधिकृत उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली उमेदवारी मागण्याचा हक्क त्या ठिकाणी आहे। उमेदवारी महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर झाली। माननीय अमित भाई शहा, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या मान्यतेतून त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची बैठक झाली। प्रदेश भाजपाचे अध्यक्ष बावनकुळे, रवींद्रजी चव्हाण नामदार यांच्या उपस्थितीमध्ये या मतदारसंघातल्या जवळपास 100 प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। भारतीय जनता पक्षाने आता कामाला पूर्ण ताकदीने सुरुवात केलेली आहे।